क्वारंटाईन महिला कवी संमेलन लाईव्ह हे आम्ही 1 मे रोजी आपल्या सगळ्यांसमोर सादर केलं। याला प्रेक्षकांनी यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून भरघोस प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वांचे प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद। आज 16 मे आम्ही दुसरं क्वारंटाईन कवी संमेलन आपल्यासमोर घेऊन आलो आहोत। आजच्या कवी संमेलनाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हट्टांगडी। त्याचप्रमाणे ह्या संमेलनाध्यक्षपद भूषवणार आहेत पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री स्वाती सावंत। चला तर मग ऐकूयात आपण ह्या विविध शहरातल्या कवींच्या एकत्र एका मंचावर, मधुमतीच्या मंचावर कविता। तुम्हाला या कविता कशा वाटतात मला नक्की कळवा। धन्यवाद। ऐकूयात। मी पुण्याचा आहे। मी आपल्या समोर एक छोटीशी कविता वाचून दाखवणार आहे। माझ्या कवितेचं नाव आहे जाईल कोरोना, जाईल कोरोना, आला कोरोना, आला कोरोना, सगळ्यांनी आपल्या तब्येती सांभाळा, घराच्या बाहेर पडू नका ना, म्हणजेच मग जाईल कोरोना, जाईल कोरोना, स्वतःची स्वच्छता ठेवा ना, आपला परिसर स्वच्छ करा ना, म्हणजेच मग जाईल कोरोना, जाईल कोरोना, गर्दीमध्ये मिसळू नका ना, जायचे असेल तर मास्क वापरा ना, हात स्वच्छ धुवा ना, सॅनिटायझर वापरा ना, म्हणजेच मग जाईल कोरोना, जाईल कोरोना, आई बाबा घरातून काम करा ना, सुट्टी मिळाली शाळा आणि परीक्षाला, सगळ्यांशी फोनवरच बोला ना, वेगवेगळे क्लास फोनवरच करा ना, म्हणजेच मग जाईल कोरोना, जाईल कोरोना, जाईल कोरोना, जाईल कोरोना, आई आम्हाला छान छान खाऊ कर ना, अभ्यासाबरोबर गोष्टी पण सांग ना, आमच्या बरोबर खेळ ना, म्हणजेच मग जाईल कोरोना, जाईल कोरोना, सगळ्यांनी मोदी आजोबांचे ऐका ना, आपल्या देशाला एकजूट करू ना, आपल्यासाठी काम करती पोलीस आणि डॉक्टर मामा, त्यांना सलाम करू ना, म्हणजेच मग जाईल कोरोना, जाईल कोरोना, जाईल कोरोना, जाईल कोरोना। नमस्कार, मी सौ श्वेता आडे देशपांडे आज आपल्यासमोर 2 कविता सादर करणार आहे। त्यापैकी पहिली कविता सध्याची जी परिस्थिती आहे त्यावर अवलंबून आहे, सो ती पहिली सादर करते। त्याचं शीर्षक आहे रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकता। काळाच्या चक्राची लय अन नव आशेचा ताल, काळाच्या चक्राची लय अन नव आशेचा ताल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकता। सुख दुःख हे ऊन सावली नको होऊ बेताल, संकट काळी तुझ सांभाळी हीच तुझी कमाल, दुःखानंतर सुखची येते आप सुखची चाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकता। ढगचिंतेचे तुझी परीक्षा हरक्षण ते पाहतील, सत्व तुझे ते पाहण्यासाठी अडूनही राहतील, नको खचू अन नको डगमगू चालत रहा खुशाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकता। वाट तुझी रे बिकट जरी तरी अंधारातून चाल, वाट तुझी रे बिकट जरी तरी अंधारातून चाल, आज करी रे असे कार्य जे उद्या होई मशाल, आज जरी सोसशी कळा उद्या आनंदाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे येऊ शकाल। दुसरी कविता ही सगळ्या महिलांसाठी त्यांना समर्पित करतेय। घर सांभाळून सुद्धा ऑफिसची कामं पाहतेस। एक महिला घर सांभाळून सुद्धा ऑफिसची कामं पाहतेस, सगळ्यांचं सगळं करून मात्र स्वतः मागे राहतेस। तू ऊर्जा जीवनाची, तू घराचं चैतन्य, तुझ्याशिवाय सगळं सुनं आहे हे सर्व मान्य, वेदनाही जिथे सुखावते अशी तू मूर्ती,
वेदनाही जिथे सुखावते अशी तू मूर्ती, दोन घरांना जोडून ठेवी अशी तुझी कीर्ती. वात्सल्य आणि जबाबदारीची सांगड घालतेस भारी, वात्सल्य आणि जबाबदारीची सांगड घालतेस भारी, म्हणूनच देवाने प्रत्येकी आई दिली घरोघरी, म्हणूनच देवाने प्रत्येकी आई दिली घरोघरी. व्यायामासोबतच आहार घे योग्य, व्यायामासोबतच आहार घे योग्य, सौंदर्या इतकंच मात्र जप तुझं आरोग्य. तू निरोगी राहिलीस तरच आनंदी राहील घर, तू निरोगी राहिलीस तरच आनंदी राहील घर. काळजी घे स्वतःची म्हणजे सुखात पडेल भर. वेळ घे स्वतःसाठी स्वप्न तुझी होतील साकार. मोकळ्या श्वासाच्या संकल्पनेला तेव्हा येऊ लागेल आकार, मोकळ्या श्वासाच्या संकल्पनेला तेव्हा येऊ लागेल आकार. धन्यवाद. रेणुका स्वरूपमधील सेवानिवृत्त शिक्षिका. कविता पहिली, इंद्रधनुष. या कवितेची थोडी बॅकग्राऊंड सांगते. मी शाळेत एका वर्गाची वर्ग शिक्षिका असताना एका मुलीचा पाय मोडला होता आणि ती काही पीटीच्या तासाला जाऊ शकली नाही. सगळ्या मुली छान खेळत होत्या आणि तेवढ्यातच पाऊस पडला आणि इंद्रधनुष्य पडलं. तेव्हा माझ्या मनात आलं की ही मुलगी काय बरं म्हणेल इंद्रधनुष्याला. ते ऐका. इंद्रधनुष्यातील रंगानो माझ्याशी खेळायला याल का, तानापी ही पानीचा रंगाचा वर्षाव कराल का. तांबड्या तांबड्या ओठांचा पापा कोणी मला देईल का, नारंगी रंगाने कोणी माझी वेणी माळील का. पिवळ्या धमक आंब्याचा गोडवा कोणी मला देईल का, हिरव्यागार चिंचेचा आंबटपणा चाखायला मला मिळेल का. पारंब्यावर खेळायला मला कोणी नेईल का. निळ्याभोर आकाशात भरारी मारायला येईल का. जांभळाचा तुरट आंबटपणा अनुभवताना जीवनात हे रंग मला भरायला मिळतील का रे. इंद्रधनुष्या त्यासाठी तरी माझ्यावर तू तुझा वर्षाव करशील का, करशील का. नावच मुळी कविताच आहे. मन जेव्हा हुरहुरते तेव्हाच कविता स्फुरते, मन जेव्हा आनंदते तेव्हा कविता रुसते. कविता रुसली की येते गंमत मनाची. मन म्हणतं मी स्वच्छंदी, मी आनंदी, मी स्वतंत्र, मी दुःखी, मी सुखी. अशा वेळी कविता म्हणते, अरे वेड्या तू तर नेहमीच सुखदुःखी, पण मी बघ कशी नेहमीच सुखी. माझी मी पडून राहते शब्दातून कागदावर, मात्र मला वाचल्यावरच तू होतोस समदुःखी. नमस्कार. पद्माकर कुलकर्णी. माझ्या कवितेचं नाव आहे माझी कविता. झाडावरची माझी कविता, झाडावरची माझी कविता लिहिली होती पानांवरती. विचारता मी पान म्हणाले उडून गेली वाऱ्यावरती. पाण्यावरची माझी कविता, पाण्यावरची माझी कविता लिहिली होती काठांवरती. पाण्यावरची माझी कविता लिहिली होती काठांवरती. विचारता मी काठ म्हणाले वाहून गेली लाटांवरती, वाहून गेली लाटांवरती. पाऊस कविता माझी लिहिली पागोळ्यांच्या थेंबावरती, पाऊस कविता माझी लिहिली पागोळ्यांच्या थेंबावरती. विचारता मी थेंब म्हणाले झिरून गेली मातीवरती, झिरून गेली मातीवरती. जगण्यावरची माझी कविता, जगण्यावरची माझी कविता लिहिली होती श्वासांवरती. जगण्यावरची माझी कविता लिहिली होती श्वासांवरती. विचारता मी श्वास म्हणाले जळून गेली शरणावरती, जळून गेली शरणावरती. कवितेवरची माझी कविता, कवितेवरची माझी कविता लिहिली होती शब्दांवरती.
कवितेवरची माझी कविता लिहिली होती शब्दांवरती, विचारता मी शब्द म्हणाले, भाळून गेली रसिकांवरती, भाळून गेली रसिकांवरती. मी सध्या उरण येथे आहे. उरण येथील विजिबिलिटी केंद्रात माझी पती कार्यकारी अभियंता आहे आणि लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून त्यांची ड्युटी ते चोख बजावतात. आणि आता माझी कविता, पहिली कविता आहे कविता. कविता कशी तयार होते किंवा कविता म्हणजे काय याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कविता म्हणजे शब्दांशी खेळ, कविता म्हणजे शब्दांचा खेळ, कविता म्हणजे शब्दांशी खेळ, कविता म्हणजे शब्दांचा खेळ. शब्दांची आराधना करण्या कवितेचा चाले म्हणतात खेळ. कविता म्हणजे शब्द साधना, कविता म्हणजे शब्द साधना, कविता म्हणजे अव्यक्त भावना, कविता म्हणजे शब्द साधना, कविता म्हणजे अव्यक्त भावना. शब्दांचा सुंदर ओठ गुंफुनी कविता जोडवी मनामध्ये. कविता म्हणजे शब्द जोडवी, कविता म्हणजे शब्द फुलवा, कविता म्हणजे मोठ प्रसार. सृजनाचा आनंद देवली फुलतो कवितेचा रंग भरला. कविता म्हणजे झुळूक वारा, कविता म्हणजे झुळूक वारा, कविता म्हणजे थंड झाला. मनामनामध्ये जन्म घेऊन नकळे कवितेचा स्रोत भरला. कविता म्हणजे कल्पना आविष्कार, कविता म्हणजे कल्पना आविष्कार, कविता म्हणजे सुरेल सर्जन. कविता म्हणजे कल्पना आविष्कार, कविता म्हणजे सुरेल सर्जन. शब्द लय भाव येता पूर्वी कविता घेई मूर्ती साकार. कविता म्हणजे कल्पना आविष्कार, कविता म्हणजे सुरेल सर्जन. शब्द लय भाव येता पूर्वी कविता घेई मूर्ती साकार. आता दुसरी कविता आहे उर्मिला. रामायणातील लक्ष्मणाची पत्नी उर्मिला थोडी प्रेक्षितच. पती वनवासाला गेल्यावर तिच्या मनात काय चलबिचल किंवा तिच्या मनाची व्यथा आहे ती व्यथा तिची इथे मांडली आहे. कवितेचं शीर्षक आहे उर्मिला. उर्मिलेच्या वनवासाची ऐकली का कधी कथा, उर्मिलेच्या वनवासाची ऐकली का कधी कथा, कोणालाही नाही कळली तिच्या मनाची व्यथा. उर्मिलेच्या वनवासाची ऐकली का कधी कथा, कोणालाही नाही कळली तिच्या मनाची व्यथा. लक्ष्मण गेला वनवासाला बंधू प्रेमापोटी, लक्ष्मण गेला वनवासाला बंधू प्रेमापोटी, उर्मिलेने दुःख पचवले कधी ना आले ओठी. लक्ष्मण गेला वनवासाला बंधू प्रेमापोटी, उर्मिलेने दुःख पचवले कधी ना आले ओठी. सीतेने तर हट्टच धरला, सीतेने तर हट्टच धरला वनवासाकरता, म्हणे जगाची रीतच नाथा, जेथे राघव तेथे सीता. सीतेने तर हट्टच धरला वनवासाकरता, म्हणे जगाची रीतच नाथा, जेथे राघव तेथे सीता. मग लक्ष्मणाने का नाही पाळली ही रीत, मग लक्ष्मणाने का नाही पाळली ही रीत, का त्यालाही नाही उमगली तिच्या मुलीची कीड. मग लक्ष्मणाने का नाही पाळली ही रीत, का त्यालाही नाही उमगली तिच्या मुलीची कीड. वनवासामध्ये लक्ष्मण झाला अखंड पहारेकरी, वनवासामध्ये लक्ष्मण झाला अखंड पहारेकरी, पतीची निद्रा प्रसन्न तिला अविरत डोळाली. लक्ष्मण रेषा ही सीतेला नाही अडवू शकली, लक्ष्मण रेषा ही सीतेला नाही अडवू शकली. उर्मिलेने मनात आपल्या रेषा ही देखील. पतिविरहाने कोटी मोलगे तुझला वैभव, पतिविरहाने कोटी मोलगे तुझला वैभव, राजमहाली रुदती काटे विरक्त महिमा. पतिविरहाने कोटी मोलगे तुझला वैभव, राजमहाली रुदती काटे विरक्त महिमा. 14 वर्षे हा वनवास पराभूत लागला, 14 वर्षे हा वनवास पराभूत लागला. राजमहाली उर्मिलेने एकाकी राहला. राम लक्ष्मण अभंग जोडी अभंग राघव सीता, राम लक्ष्मण अभंग जोडी अभंग राघव सीता, कोणी परिणा कधी मानली उर्मिलेची व्यथा. धन्यवाद. या कवी संमेलनात मला सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल आयोजक मधुमती स्नेह मंच यांचे खूप खूप आभार. आणि तन्मय देशपांडे आणि माझी भाची श्वेता देशपांडे यांना पण खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार, मी प्रतिभा पोटे. माझ्या कवितेचं नाव आहे भाजीपुरा. एकदा सहज मी बाजारात गेली असताना भाज्यांचं भरपूर दुकान मोठं दिसलं आणि मला एक कविता सुचली. मेथी म्हणाली कोथिंबिरीला, तुझ्या भल्याचं सांगते पहा,
मेथी म्हणाली कोथिंबीरीला, तुझ्या भल्याचं सांगते पहा, त्या मुळ्यापासून 2 हात दूर राहा. नाही, तसा तो गोरा गोमटा आहे, दिसायला कोकणस्थ आहे. तसा तो गोरा गोमटा आहे, दिसायला कोकणस्थ आहे, पण स्वभावानं तिखट आहे. अशा लोकांचा भरोसा कधी देता येत नाही. अशा लोकांचा भरोसा कधी देता येत नाही. केव्हा आपला ठेचा करतील सांगता येत नाही. तो कांदा वेला तसाच नको त्या फंदात पडला. तो कांदा वेला तसाच नको त्या फंदात पडला. मिरचीच्या प्रेमात पडला, तीही त्याच्या मिठीत पडली. लग्नाची माळ गळ्यात पडली. ह्याचं घराणं लासलगावचं, तिचं घराणं कोल्हापूरचं. दोघांनाही तिकटाचा अभिमान, पण खाली कुणाची वाकेना मान. मग काय, वर्षभरात खटके होऊ लागले आणि वर्षभरात घटस्फोट मागू लागले. संसाराच्या तेलात त्याने तिला तळून काढली. रागाच्या पिठात तिने त्याची भजी काढली. मग काय, दोघं सुखात राहू लागली. तेव्हापासून लोक म्हणे मिरची भजी खाऊ लागली. ती कांद्याची पात ग भावावर केली मात ग. त्या वांग्याला तिने घुम घुम घुमवलं. नजरेच्या शेगडीत गरम गरम भाजलं आणि बिचाऱ्याचं पुरतं भरीत करून टाकलं. तो भोपळा बघ काकडीवर लाईन मारायचा. तो भोपळा बघ काकडीवर लाईन मारायचा. हृदयाच्या पिशवीत जवळ यायचा. प्रेम माझ्यावर करशील का, हळूच तिला विचारायचं. पण तिने कधी त्याला साथ दिली नाही. त्याच्या प्रेमालाही तिने कधी दाद दिली नाही. टॉमॅटोवरचं प्रेम तिचं मनात ती जपत असते. स्वप्नांच्या कोशिंबिरीत अधूनमधून भेटत असते. स्वप्नांच्या कोशिंबिरीत अधूनमधून भेटत असते. या एवढ्या सगळ्यांच्या भानगडीत ज्याची भानगड नाही असा एकच आहे. नभीचा अफताप आहे, भाज्यांमध्ये अमिताभ आहे आणि उद्योगात तो टाटा आहे. असा आपला सगळ्यांचा लाडका तो बटाटा आहे. आकाराने कसाही असला, रंगाने सावळा असला तरी मन त्याचं निर्मळ असतं आणि म्हणून त्याचं कुणाशीही जमत असतं. अहो, पण लोकप्रियतेचा ज्यांनी विक्रम केला ना, पण लोकांनी पहा त्याला कसा धडा दिला. गल्लोगल्लीत बिचाऱ्याचा पार वडा केला. म्हणून म्हणते, ह्यांचंही खरं नसतं, त्यांचंही खरं नसतं. विश्वास, आपलेपणा, प्रेम शब्द नुसते बडे असतात. विश्वास, आपलेपणा, प्रेम शब्द नुसते बडे असतात. मुलांच्या ग शाळेमध्ये फक्त नुसते धडे असतात. फक्त नुसते धडे असतात. फक्त नुसते धडे असतात. नमस्कार, मी विश्वलता लाड. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे पदर. खरं तर आपल्या वस्त्राचा हा एक भाग आज जीन्सच्या जमान्यामध्ये जो हरवत चाललेला आहे, त्याच पदराचं महत्व मी या कवितेतून सांगतेय. पुन्हा एकदा कवितेचं नाव पदर. नाही काना, नाही वेलांटी, नाही उकार. अहो, नाही काना, नाही वेलांटी, नाही उकार, नाही मात्रा 3 अक्षरी असे हा पदर. उभहवी जर कोणा तो झटकन पुढती होई. उभहवी जर कोणा तो झटकन पुढती होई. भीती कशाची वाटता, पदरा खाली लपून राही. कितीही चुका झाल्या तरी पदरात या पडती. मुक्त मनाने क्षमा मगत्या याचका मिळती. डोक्यावरून खांद्यावरून परिधानाच्या अनेक रीती. डोक्यावरून खांद्यावरून परिधानाच्या अनेक रीती. पदरावरती मोर नाचला, युवती या भाळती. लटका राग फणकाऱ्याने पदर उडविला जाई. लटका राग फणकाऱ्याने पदर उडविला जाई. मान राखण्या मोठ्यांचा तो चेहरा झाकून घेई. खांद्यावरती रुळणारा तो पदर युवतीचा. खांद्यावरती रुळणारा तो पदर युवतीचा. गूढ अर्थ असे त्यात स्त्रीच्या रक्षणाचा. पदराने या खुलती सौंदर्य नारीचे. पदराने या खुलती सौंदर्य नारीचे. पदराचे भान ठेवता जतन होई मूल्यांचे. पदरा गाठ बांधून घेई जन्माची गाठ. पदरा गाठ बांधून घेई जन्माची गाठ. ओटी भरण्या मानाची पदराचा थाट. कामाच्या घाईमध्ये पदर खोचला जाई. कामाच्या घाईमध्ये पदर खोचला जाई.
देवा पुढे मागणे मागाया पदर पसरला जाई. विश्व सामावले त्यात किती अर्थ किती महत्व. विश्व सामावले त्यात किती अर्थ किती महत्व. स्त्री लज्जेचे रक्षण करतो जपते तीही स्वत्व. पदरा या सांभाळ मुली तू. पदरा या सांभाळ मुली तू आहे याची महती. संस्कृती आणि संस्काराची जपतो तो नाती. जपतो तो नाती. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे करकमले. हात हा आपल्या शरीराचा एक अवयव, पण तोच जर नसेल तर काय, हा एक मोठा प्रश्नच येईल ना. याच हाताचे महत्व मी माझ्या या कवितेतून सांगतेय. कवितेचं नाव आहे करकमले. विश्व कवेत घेण्याचे सामर्थ्य या हाती. विश्व कवेत घेण्याचे सामर्थ्य या हाती. हाताची या रूपे अनेक सांगते त्याची महती. प्रथम स्पर्श आईचा होतो आगमन होता जगात. प्रथम स्पर्श आईचा होतो आगमन होता जगात. भूक लागता घट्ट बिलगतो आईचा हात. बाबांचा तो हात धरुनी पदार्पण शाळेत. बाबांचा तो हात धरुनी पदार्पण शाळेत. पाटी पेन्सिल धरण्या शिकवी बाईंचा हात. गुलाबी जादुई स्पर्शाने फुलते गुलाबी यौवन. जादुई स्पर्शाने फुलते गुलाबी यौवन. अंगठीने अनामिका सजली झाले विवाह बंधन. हातात हात घालूनी घेती सप्तपदीचे फेरे. हातात हात घालूनी घेती सप्तपदीचे फेरे. आशीर्वादाचे हात म्हणती नांदा सौख्य भरे. आदराने हात जोडता होतो नमस्कार. आदराने हात जोडता होतो नमस्कार. कर जोडूनी शुभं करोती आहे हा संस्कार. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती. हातांची ही ओंजळ सूर्यास अर्घ्य देती. झाकली मूठ 1.25 लाखाची भविष्यबंद मुठीत. झाकली मूठ 1.25 लाखाची भविष्यबंद मुठीत. हात दाखवून अवलक्षण पडू नये फंदात. शेतकऱ्याचे हात रावती मोती शेतात. शेतकऱ्याचे हात रावती मोती शेतात. सीमेवरती लढती सैनिक शस्त्र हातात. हातावरती तुरी देऊनी अग्र्याहून सुटका. हातावरती तुरी देऊनी अग्र्याहून सुटका. शूर शिवाजी बांधी तोरण झेंडे आणि पताका. हाती कंकण बांधुनी स्त्री जगा जरी उद्धारी. हाती कंकण बांधुनी स्त्री जगा जरी उद्धारी. अवकाशी झेप घेते ती हाती पाळण्याची दोरी. संकटातूनही अखंड धावा मदतीचा हात. संकटातही अखंड धावा मदतीचा हात. एकजूटही होते जेव्हा हातात हात. विपत्काळी हात द्यावा दीन असोवा दुबळी. विपत्काळी हात द्यावा दीन असोवा दुबळी. हाताने या दान द्यावे नको भिकेसाठी झोळी. करकमले जोडून बदले हाताची महती. करकमले जोडून बदले हाताची महती. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तेथे कर माझे जुळती. धन्यवाद. नमस्कार. मधुमती स्नेहमंच तर्फे क्वारंटाईन संमेलन ऑनलाईन याचं दुसरं पुष्प आज आपल्या समोर ठेवलं जात आहे. या क्वारंटाईनच्या काळात अनेक जण अनेक तऱ्हेने आपली कला जोपासतायत, साहित्य जोपासतायत, आपल्या हौशी पण
भागवून घेत आहेत कवी आहेत. त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. कवी संमेलनलाही माझ्या शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार, मी तन्मयी रोहन देशपांडे, मुंबई. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे सृष्टीच बाप्पाची. या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की हे जग ज्या विधात्याने निर्माण केलं त्याच्याशी जर आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरनेटच्या युगात जर संवाद साधता आला तर एक मुलगी काय मागेल, तिच्या काय अपेक्षा असतील ते या कवितेतून सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. देवबाप्पा आमच्यावर रागवलास का रे, देवबाप्पा आमच्यावर रागवलास का रे, आम्ही सारे तुला खरंच खूप मिस करतो रे. बाप्पा बाप्पा मला एक गुपित सांगशील का रे, तुझ्या पीसीवरच्या सर्व लीलांचे क्रेडिट काय बरे. देवबाप्पा तू इंटरनेट वापरतोस का रे, देवबाप्पा तू इंटरनेट वापरतोस का रे, म्हणजे एकदा तुला ऑनलाईनच भेटेन की रे, म्हणजे एकदा तुला ऑनलाईनच भेटेन की रे. बाप्पा मला तुझ्याशी सर्फिंग करू दे रे, बाप्पा मला तुझ्याशी सर्फिंग करू दे रे, तरच माझ्या मनाचं सफरिंग कमी होईल रे, तरच माझ्या मनाचं सफरिंग कमी होईल रे. तू निर्मिलेल्या या सृष्टीवरती व्हायरस वाढला आहे प्रजेचा, तू निर्मिलेल्या या सृष्टीवरती व्हायरस वाढला आहे कोरोनाचा. तुझ्या कॉम्प्युटरमधला व्हायरस तू अपडेट केलास का, तुझ्या कॉम्प्युटरमधला व्हायरस तू अपडेट केलास का. वायफाय नेटमुळे आम्हाला देवळे आठवत नाहीत रे, वायफाय नेटमुळे आम्हाला देवळे आठवत नाहीत रे, तेव्हा तूच आमच्यासाठी इंटरनेट जॉईन करणारे, तेव्हा तूच आमच्यासाठी इंटरनेट जॉईन करणारे. हे तुझा मेल आय डी सेंड करणारे, हे तुझा मेल आय डी सेंड करणारे, इथल्या अजब कथा तुला फॉरवर्डच करेनारे, इथल्या अजब कथा तुला फॉरवर्डच करेनारे. तुझा फेसबुकचा डीपी काय रे, तुझा फेसबुकचा डीपी काय आहे रे, म्हणजे तुला लवकर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेन रे, म्हणजे तुला लवकर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेन रे. बाप्पा एकदा तू स्काईपचा वेबकॅम लावच रे, बाप्पा मी तर म्हणते एकदा तू स्काईपचा वेबकॅम लावच रे. इथली सारी सुखदुःख तुला फेस टू फेस सांगेन रे, इथली सारी सुखदुःख तुला फेस टू फेस सांगेन रे. बाप्पा तू आम्हाला जीवनात मोठं मोठं कर रे, बाप्पा तू आम्हाला जीवनात मोठं मोठं कर रे. जीवनात आमच्या झालेल्या चुका प्लीज डिलीट करून टाक रे, जीवनात आमच्या झालेल्या चुका प्लीज डिलीट करून टाक रे. बाप्पा आम्ही फास्ट लाईफमध्ये तुला विसरतोय का रे, बाप्पा आम्ही फास्ट लाईफमध्ये तुला विसरतोय ना रे. तेव्हा तू एकदा तरी नक्की ऑनलाईन येच बरे, तेव्हा तू एकदा तरी नक्की ऑनलाईन येच बरे. बाप्पा तुझ्या या स्वर्गाचं खूपदा सर्च केलं गेट, बाप्पा तुझ्या या स्वर्गाचं खूपदा सर्च केलं गेट, पण भोवतालचं सारं जीवनच झालं चेकमेट, पण भोवतालचं सारं जीवनच झालं चेकमेट. वास्तवात तूच या सृष्टीचं चालवतोस नेट, वास्तवात तूच या सृष्टीचं चालवतोस नेट. त्यामुळे इतकंच मागते आमच्या सगळ्यांचं जीवन आता तरी करून टाक सेट, त्यामुळे इतकंच मागते आमच्या सगळ्यांचं जीवन आता तरी करून टाक सेट. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे शब्द. जसा धनुष्यातनं बाण सुटला की तो परत घेता येत नाही, अगदी शब्दांचीही गंमत तशीच आहे की शब्द एकदा मुखातून सुटले की ते परत घेता येत नाही. ऐकूया शब्द. शब्द या शब्दातच दडले जीवनाचे सार, शब्द या शब्दातच दडले जीवनाचे सार. अनेक अनेक अर्थदयाचे त्यास अंत ना पार, अनेक अनेक अर्थदयाचे त्यास अंत ना पार. एक एक अक्षर जुळत शब्द तर बनत असतात, तेच एकमेकांना जुळवत कधी ते बोचरे तर कधी हसरे ठरतात. शब्दाचेच आहे सारे शब्दातच उलगडते, यात अनेकार्थी एक तर एकार्थी अनेक असते.
शब्द बोचरे शब्द हासरे शब्दातच दडले सारे. शब्द बोचरे शब्द हासरे शब्दातच दडले सारे. शब्दांनीच कळते स्मरते जीवनाचे कोडे आपले. शब्दांनीच कळते स्मरते जीवनाचे कोडे आपले. शब्दांचीच किमया सारी सारे उमगते यातच. शब्दांचीच किमया सारी सारे उमगते यातच. आयुष्य जगतो आपण या शब्दांचाच आधार घेऊनच. आयुष्य जगतो आपण या शब्दांचा आधार घेऊनच. अनेक अर्थी अनेक दृष्ट्या शब्द आहेत निर्मळ. अनेक अर्थी अनेक दृष्ट्या शब्द आहेत निर्मळ. फुलांप्रमाणे जपून त्यांना सतत बोलावे कोमल. फुलांप्रमाणे जपून त्यांना सतत बोलावे कोमल. शब्दातूनच अनेक वक्ते स्वजीवनी अमर झाले. शब्दातूनच अनेक वक्ते स्वजीवनी अमर झाले. शब्द कधी रुतले सजले कधी तेही निशब्दच झाले. शब्द कधी रुतले सजले कधी तेही निशब्दच झाले. सगळे शब्दांनाच म्हणतात शस्त्र. सगळे शब्दांनाच म्हणतात शस्त्र. परंतु शब्दच तर घालतात सुखदुःखांवर वस्त्र. परंतु शब्दच तर घालतात सुखदुःखांवर वस्त्र. शब्द अनेक अर्थ अनेक सारे आहे अनंत. शब्द अनेक अर्थ अनेक सारे आहे अनंत. शब्दांप्रमाणे शब्दांमध्येच सारे उमगते सतत. शब्दांप्रमाणे शब्दांमध्येच सारे उमगते सतत. अजब सारे वेगळे परंतु गूढ शब्दांचे खेळ. अजब सारे वेगळे परंतु गूढ शब्दांचे खेळ. कधी कुणाचा घात तर कधी कुणाचा मेळ. कधी कुणाचा घात तर कधी कुणाचा मेळ. धन्यवाद. नमस्कार, मी धनदा गदक्कर आपल्यासमोर 2 कविता वाचून दाखवणार आहे. त्यातल्या पहिल्या कवितेचं नाव आहे श्रीहरी. ज्या वेळेला राधेला समजतं की श्रीकृष्ण तिला द्वारिकेहून भेटायला येणार आहे, त्यावेळी तिच्या मनामध्ये श्रीकृष्णाच्या आठवणीने काहूर माजतं आणि ती मनोमनी श्रीकृष्णाला शरण जाते. त्यावेळी तिच्या मनाची झालेली स्थिती वर्णन करण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केला आहे. तसंच ही कविता ओवी या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केलाय. श्रीहरी. पावसाळी संध्या तुझे ते पहाणे लपवितात शहाणे डोळे माझे. श्रीहरी. तुझे ओझरते हास्य तुझे स्पर्शते चोरटे तनुवरी काटे आजही. श्रीहरी. आनंद एवढा तुला पाहण्याचा गुलाब गालांवरी लपेचिना. श्रीहरी. तुझ्या निळ्या डोळ्यातला समुद्र अथांग सापडेना थांग माझी या मनाचा. श्रीहरी. तुझे ते स्पर्श माझी या हातावरी जपले अंतरी अजून या. श्रीहरी. तुझ्या खांद्यावरी मान मी ठेविली काळजी नुरली स्वतःचीही. दुसरी कविता आहे, तिचं नाव आहे पाऊस. ही थोडीशी मजेशीर गमतीशीर अशी कविता आहे. पाऊस. माझ्यासाठी पाऊस म्हणजे काय? पाऊस म्हणजे मजा मस्ती दंगा धमाल, बायकोच्या हातच्या भज्यांची रेलचेल आणि बटाटे वड्यांची कमाल. पाऊस म्हणजे हिरवळ, पावसाचे हात प्रेमळ, रहाट गाडगं ओढून थकलेल्या जीवांना आणतात जवळ. पाऊस म्हणजे कविता, पाऊस म्हणजे गझल, दररोजच्या उष्ण दगदगीमधून हवा हवाचा बदल. पाऊस रिमझिम ओला चिंब, कधी नवथर कधी शहारणारा, कधी सरसरून काटा अंगभर. पाऊस म्हणजे दूर गेलेल्या तिच्या आठवणीत शिलगावलेली सिगरेट. कोणास ठाऊक वर्षभर लपून बसते पण त्याच वेळी कोठून येते परफेक्ट. तिच्या आठवणी कधीही येवो आणतात अंगावर शहारा. तिच्या आठवणी कधीही येवोत आणतात अंगावर शहारा. पावसाळ्यात हे प्रकरण जरा जास्तच डेंजरस होतं, जेव्हा सुट्टीच्या दिवशी आजूबाजूला बायकोचा असतो सक्त पहारा. धन्यवाद. नमस्कार,
मी वेदांग जोशी, नाशिक येथे राहतो. मी तन्मय देशपांडे यांच्या मधुमती स्नेह मंचाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे माझ्या 2 कविता सादर करण्याची संधी दिली. पहिली कविता आहे माझी घरटे. हे तू आणि मी असे 2 इथे मी कॅरेक्टर व्यक्त केले आहेत. तर बऱ्याच अंगी आपल्याच आतले कॅरेक्टर्स आहेत. त्यांच्याविषयीची कविता आहे, ऐकूया आपण. तुला सवय वाचायची, तुला सवय वाचायची, त्याची चिकित्सा करत अर्थ शोधायची. मला सवय लिहायची, त्यातील उत्कंठा प्रकट करायची. तुला सवय स्वप्न पाहायची, तुला सवय स्वप्न पाहायची, राजकुमाराला माझ्यासवय तोलायची. मला सवय स्वप्न रचायची, मला सवय स्वप्न रचायची, तुझ्यातून स्वप्नातली राजकुमारी नटवायची. तुला सवय नाविन्यपूर्ण जगायची, तुला सवय नाविन्यपूर्ण जगायची, प्रत्येक दिवस वेगळा जगून वेगळे बनायची. मला मात्र तेच क्षण साठवून त्यांची रम्यता मोजायची. तुला सवय रंग बदलायची, प्रत्येक वेळी तुला सवय रंग बदलायची, प्रत्येक वेळी वेगळ्याच रंगात येऊन चकवायची. मी मात्र पाण्यासारखा पूर्ण रंगहीन, तुझ्या प्रेमाच्या प्रत्येक रंगाला स्वतः ढवळवायची. तुला सवय उंच उडायची, तुला सवय उंच उडायची, उंच आकाशातून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करायची. मला सवय एकटक वर बघायची, आकाशात तुझ्याचे अस्तित्व पूर्णपणे नाकारायची. उडून गेली आहेस तर पुन्हा येऊ नकोस, उडून गेली आहेस तर पुन्हा येऊ नकोस, तुझ्या विना जगायची सवय माझी मोडू नकोस. बरं झालं वेळेवर उडालीस, बरं झालं वेळेवर उडालीस, माझे परावलंबत्व तुझे स्वातंत्र्य असे तोलू नकोस. माझे परावलंबत्व आणि तुझे स्वातंत्र्य असे तोलू नकोस. शेवटी सुखात राहा जिथे असशील तिथे, विसरू नकोस या घरट्याला असे म्हणे. नवीन घरटे पुन्हा सोडू नकोस असेच, सोप्या आयुष्याला अवघड करू नकोस म्हणे. सोप्या आयुष्याला अवघड करू नकोस असे म्हणे. धन्यवाद. दुसरी कविता सादर करत आहे, स्वप्नांचं रोप. या कवितेविषयी थोडक्यात सांगतो. ही कविता एक अशा रुटीन मध्ये बसलेल्या माणसाने कधीतरी वेगळीकडे दुसरीकडे पाहावं अशा साधारणतः सारांशाने लिहिलेली कविता आहे, स्वप्नांचं रोप. तीच माणसांनी तीच वाट, तीच माणसांनी तीच वाट, तोच रस्ता आणि तसाच जीवन थाट, त्याच वाटेंवर चालत असे मन पुन्हा, जणू समुद्राची मागे पुढे होणारी लाट. एक ठराविक अंतर जाते, ठराविक अंतर येते, त्या पलीकडे काही करत नाही लागते. तेच रस्ते तेच वाटसरू. आपल्या लोकलमध्ये भेटणारे लोक पण साधारणतः तेच असतात. तेच रस्ते तेच वाटसरू, तीच रात्र न तो चंद्र. त्याच रस्त्यात तुला शोधायला, त्याच रस्त्यात तुला शोधायला, तुला शोधण्याचा प्रयत्न होई खास. आता इथे तू हा जो आहे तो माझ्यातलाच कोणीतरी आहे. वाटाही त्याच, वाटसरूही तेच, वाटाही त्याच, वाटसरूही तेच, तेथ प्रकाशणारा चंद्रही तोच. बदललंय ते फक्त आणि फक्त आपलं हे निनावी नातं की आपण तेच वाटणाऱ्या या जगण्याला
तेच तेच वाटणाऱ्या या जगण्याला आता द्यावा म्हणतो मी कायमचाच निरोप. आता बास झालं, तेच तेच रुटीन बास झालं. प्रत्येक दिवशी नवीन सकाळ घेऊन येई एक ताजं, नवीन, उमेदयुक्त स्वप्नांचं रूप. धन्यवाद. नमस्कार, मी धनश्री गणात्रा. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे माझे मी पण गळून जाते. कवितेविषयी एक 2 ओळी बोलते. मला असं वाटतं नेहमी की आपण जगताना अनेक उपाध्या, अनेक बिरुद घेऊन जगत असतो. मी अमुक कोणाची कोण आहे, अमुक कोणाची कोण आहे, आणि मी अमुक आहे, मी तमुक आहे, असं आपण अनेक गोष्टी डोक्यात घेऊन जगत असतो. पण ह्या जगण्याच्या प्रवासात कधी कधी असं होतं की एखाद्या क्षणी अचानकपणे अशी काहीतरी घटना घडते आपल्या आयुष्यात की ह्या सगळ्या उपाध्या, ही सगळी बिरुद गळून पडतात. आणि मला असं वाटतं की त्याला आत्मसाक्षात्काराचा क्षण म्हणता येईल का, तर कदाचित म्हणता येईल, किंवा कदाचित तेच खरं आयुष्य असतं जे आपण जगायला हवं असतं. तर अशाच एका क्षणाबद्दल बोलणारी ही एक कविता आहे, माझे मी पण गळून जाते. आयुष्याच्या वाटेवरती अनोळखी एका वळणावर, आयुष्याच्या वाटेवरती अनोळखी एका वळणावर असे काहीतरी घडून जाते, माझे मी पण गळून जाते. आयुष्याच्या वाटेवरती अनोळखी एका वळणावर असे काहीतरी घडून जाते, माझे मी पण गळून जाते. चंचल मुक्त असे मन माझे बांध फोडूनी दाही दिशांचे, चंचल मुक्त असे मन माझे बांध फोडूनी दाही दिशांचे, प्रवास करीते दूर दूरचे, प्रसंग वेचून तयातून अन जीवन ज्ञान मला मग देते, माझे मी पण गळून जाते. दडपण कुठले नाही मनावर, दडपण कुठले नाही मनावर, आत्मा नाचे मुक्त सुरांवर आणि प्रेमांच्या लहरींवर, आनंदाचे सुरेल गाणे माझे जीवन जेव्हा गाते, माझे मी पण गळून जाते. नसते आत्मा अशा क्षणी मी, नसते आत्मा अशा क्षणी मी, देहही नसते अशा ठिकाणी, केवळ आनंदाची खाणी, मुक्त रूपी अन अरूप होऊन आकाशाला भिडून जाते, माझे मी पण गळून जाते. वसुंधरेच्या कणाकणातून कालमितीच्या क्षणाक्षणातून, वसुंधरेच्या कणाकणातून कालमितीच्या क्षणाक्षणातून, व्योमाच्या थेंबा थेंबातून प्रकाश रूपे रूपची माझे मलाच जेव्हा दिसून जाते, माझे मी पण गळून जाते. सप्तरंगीत्या इंद्रधनुवर, सप्तरंगीत्या इंद्रधनुवर धरणी संगे नाचे अंबर, समाधीस्थ माझेही अंतर, सृष्टी जेथे आनंदाने सप्तसुरांची उधळण करते, माझे मी पण गळून जाते. आयुष्याच्या वाटेवरती अनोळखी एका वळणावर असे काहीतरी घडून जाते, माझे मी पण गळून जाते. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे कधी कधी. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा एक इथे भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण स्वतःला इतक्या शृंखलांनी बांधून ठेवलेलं असतं आयुष्यभर. त्या खरं म्हणजे न दिसणाऱ्या शृंखला असतात आणि कोणीही आपल्या पायात न बांधलेल्या शृंखला असतात, त्या आपणच आपल्या पायात बांधून घेतलेल्या असतात. पण त्यामुळे आपण आपलं जगायचं राहून जातं की काय, अशी कधी कधी भावना मनात येते. आणि त्याबद्दल लिहिलेली ही एक कविता आहे कधी कधी. कधी कधी बेफिकीर व्हायला हवं, कधी कधी बेफिकीर व्हायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. कधी कधी बेफिकीर व्हायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. जबाबदाऱ्या कर्तव्य किती घ्यायचे लादून, जबाबदाऱ्या कर्तव्य किती घ्यायचे लादून, अपेक्षांच्या ओझ्यांनी किती जायचं वाकून. कधीतरी हे सारं झुगारायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. फाटक्या आभाळाला ठिगळं लावायची तरी किती, फाटक्या आभाळाला ठिगळं लावायची तरी किती, किती आणि का शिवायची उसवलेली नाती. कधी कधी दुर्लक्ष करायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. रंगीत पंख फुलपाखरांचे कधी घ्यावे लिहून, रंगीत पंख फुलपाखरांचे कधी घ्यावे लिहून, आपलं आपल्यासाठी कधी पाहावं गाऊन.
कधी कधी स्वतःशीच बोलायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. निळं निळं चांदण श्वासात झिरपवावं, निळं निळं चांदण श्वासात झिरपवावं, दऱ्या आणि शिखरांवर झेपावून जावं. कधी कधी लाटांवर तरंगायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. कधीतरी विनाकारण हसावं खळखळून, कधीतरी विनाकारण हसावं खळखळून, कधी उगाच वाहू द्यावे डोळे भरभरून. कधी कधी निवांत बसायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. कधी कधी स्वतःकडेच निरखून पाहावं, कधी कधी स्वतःकडेच निरखून पाहावं. कधी कधी आपणच आपलं व्हॅलेंटाईन व्हावं, कधी कधी स्वतःकडेच निरखून पाहावं. कधी कधी आपणच आपलं व्हॅलेंटाईन व्हावं. कधी स्वतःलाच आय लव्ह यू म्हणायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. कधीतरी बेफिकीर व्हायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. कधीतरी बेफिकीर व्हायला हवं, एक क्षण मनमोकळं जगायला हवं. धन्यवाद. नमस्कार, मी निवेदिता मेहेंदळे, पुणे. आज 16 मे. आज आपण आपल्या दुसऱ्या काव्य मैफिलीसाठी भेटतो आहोत आणि त्यानिमित्ताने सुचलेल्या 2 कविता मी आपल्यासमोर सादर करते. पहिल्या कवितेचं नाव आहे चक्र. चक्र नेहमी फिरत असते दिवस रात्रीचे, चक्र नेहमी फिरत असते दिवस रात्रीचे. मानवी हे यंत्र फिरते श्वास गात्रीचे, मानवी हे यंत्र फिरते श्वास गात्रीचे. चक्र फिरते तसेच नित्य ऊन पावसाचे, चक्र फिरते तसेच नित्य ऊन पावसाचे. मानवी हे यंत्र फिरते सुख अन दुःखाचे, मानवी हे यंत्र फिरते सुख अन दुःखाचे. चक्र ऋतूंचे फिरत असते, चक्र ऋतूंचे फिरत असते ग्रीष्म वसंताचे, चक्र ऋतूंचे फिरत असते ग्रीष्म वसंताचे. मानवी हे यंत्रही फिरते सांज सकाळीचे, मानवी हे यंत्रही फिरते सांज सकाळीचे. पानगळ झाली जरी, पानगळ झाली जरी हे चक्र न थांबायाचे, पानगळ झाली जरी हे चक्र न थांबायाचे. शुष्क रीता हो वृक्ष जरी, शुष्क रीता हो वृक्ष जरी. चक्र हे नूतन बहराचे, चक्र हे नूतन बहराचे. आता दुसरी कविता जी आहे ती आपल्याला नेहमी खुणावणारा विषय आहे, तो म्हणजे झाड. रणरणत्या उन्हात, रणरणत्या उन्हात थकलेला वाटसरू विसावतो जिथे तेच हे झाड. रणरणत्या उन्हात थकलेला वाटसरू विसावतो जिथे तेच हे झाड. पाण्यासाठी दाही दिशा फिरणाऱ्या एखाद्या शुष्क काष्ठालाही आसावतं ते हे झाड. कितीतरी अनुभवांची आठवणींची शिदोरी बाळगून बहरतं, कितीतरी अनुभवांची आठवणींची शिदोरी बाळगून बहरतं ते हे झाड. संकटांमध्येही वादळातही ठाम निश्चल उभं राहतं ते हे झाड. संकटांमध्ये वादळातही ठाम निश्चल उभं राहतं ते हे झाड. आपल्या उंचीवरून आपल्या प्रगल्भतेची जाणीव करून देतं ते हे झाड. आपल्या उंचीवरून आपल्या प्रगल्भतेची जाणीव करून देतं ते हे झाड. इतिहासाच्या खुणा वर्तमानाची चाहूल आणि भविष्याची स्वप्न दाखवतं ते हे झाड. थेंबभर ओलावा घेऊन बीज अंकुरून बहरतं ते हे झाड. थेंबभर ओलावा घेऊन बीज अंकुरून बहरतं ते हे झाड. आणि बहरलेलं जीवन फुलवतं, फळांनी लगडतं, मोहरून येतं आणि आनंदाची सुखाची लयलूट करतं ते हे झाड, ते हे झाड.
धन्यवाद. नमस्कार रसिको. मधुमती स्नेहमंच पुणे यांनी आयोजित केलेल्या या कवी संमेलनामध्ये मी दयानंद घोटकर आपल्या सर्वांचे आभार मानतो, स्वागत करतो. तसेच मधुमती स्नेहमंचच्या आयोजिका सौभाग्यवती तन्मयी रोहन देशपांडे यांनी हा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारही मानतो. माझी कविता आहे, कवितेत आहे सर्व काही, कवितेत आहे सर्व काही. आजपर्यंत ज्या थोर कवींच्या रचना मी वाचल्यात, ज्यांच्या रचनांनी मला समृद्ध केलं, अशा सर्व कवींच्या बद्दलची कृतज्ञता या कवितेमध्ये मी व्यक्त केली आहे. कवितेत आहे सर्व काही. कवितेत असतं चित्र, शब्दचित्र बोरकरांचे. कवितेत असते चित्र, शब्दचित्र बोरकरांचे. कवितेत असतात रंग, निसर्गातले आवडत्या बालकवींचे. कवितेत असते चित्र, शब्दचित्र बोरकरांचे. कवितेत असतात रंग, निसर्गातले आवडत्या बालकवींचे. कवितेत असतो गंध, कवितेत असतो गंध महानवरांच्या शेतातला, मनाचं तंतर मंतर उमगलेलं खानदेशातल्या बहिणाबाईला. कवितेत असतो गंध महानवरांच्या शेतातला आणि मनाचं तंतर मंतर उमगलेलं असतं खानदेशातल्या बहिणाबाईला. कविता जपते मानवता, कविता जपते मानवता कुसुमाग्रजांच्या हृदयातली. कविता जपते मानवता कुसुमाग्रजांच्या हृदयातली. कविता भारदस्त नाजूक साजूक भा. तांबे यांच्या लेखणीतली. कविता भारदस्त नाजूक साजूक भा. तांबे यांच्या लेखणीतली. कविता कविता तडफदार तेजाची, कविता तडफदार तेजाची, शाहीर वसंत बापटांची, अण्णाभाऊ साठेंची. कवितेतून जपतात मूल्ये अशी रचना विंदा करंदीकरांची. कवितेतून जपतात नीतिमूल्ये अशी रचना विंदा करंदीकरांची. कविता म्हणजे वास्तव दर्शन, कविता म्हणजे वास्तव दर्शन सुर्वे नारायणांचं जीवन. कविता म्हणजे वास्तव दर्शन सुर्वे नारायणांचं जीवन. कविता म्हणजे वेदना स्पंदन, कविता म्हणजे वेदना स्पंदन. सुरेश भटांची गझल दरवळणारे चंदन, सुरेश भटांची गझल दरवळणारे चंदन. कविता सांगते जगावे कसे, कविता सांगते जगावे कसे, शतदा प्रेम करावे पाडगावकर सांगतात असे. कविता सांगते जगावे कसे, शतदा प्रेम करावे पाडगावकर लिहितात असे. कविता म्हणजे संस्कृती दृकश्राव्य, कविता म्हणजे संस्कृती दृकश्राव्य. अण्णा माडगुळकरांचं अजरामर काव्य. कविता म्हणजे संस्कृती दृकश्राव्य, अण्णा माडगुळकरांचं असं अजरामर काव्य. कविता म्हणजे व्यासंग, कविता म्हणजे व्यासंग. शांता शेळके इंदिरा संत या त्यामध्येच दंग. कविता म्हणजे व्यासंग, शांता शेळके इंदिरा संत यामध्येच दंग. कविता म्हणजे उच्च अभिव्यक्ती, कविता म्हणजे उच्च अभिव्यक्ती. ग्रेस आणि आरती प्रभू यांची अशी जीवनासक्ती, ग्रेस आरती प्रभू यांची अशी जीवनासक्ती. कविता तेजस्वी ओजस्वी, कविता तेजस्वी ओजस्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांची. कविता तेजस्वी ओजस्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांची. कविता कोमल पण बलशाली विचारवंत साने गुरुजींची. कविता अविनाशी अशी विश्वी, कविता अविनाशी
या विश्वी ज्ञानेशाची, नामा आणि तुकयाची. कविता अविनाशी अशी या विश्वी ज्ञानेशाची, नामा आणि तुकयाची, नाट्य लय तालाची, प्रबोधनाची. कविता नाट्य लय तालाची, प्रबोधनाची, एकनाथांची आणि केशवसुतांची. कविता म्हणजे भक्तीची मात्रा. कविता म्हणजे भक्तीची मात्रा, जना, निर्मळा, सोयरा आणि कान्होपात्रा. कविता म्हणजे भक्तीची मात्रा, जना, निर्मळा, सोयरा, कान्होपात्रा. कविता म्हणजे इतिहास. कविता म्हणजे इतिहास, पोवाड्यातून आलेला पराक्रमांचा वीर रस. कविता म्हणजे शृंगार. कविता म्हणजे शृंगार, लावण्य लावणीचा बहार. कविता म्हणजे शृंगार, लावण्य लावणीचा बहार. कविता प्रौढ प्रगल्भ देखणी. कविता प्रौढ प्रगल्भ देखणी, पंत पंडितांची संस्कृत प्रचुर लेखणी. कविता प्रौढ प्रगल्भ देखणी, पंत पंडितांची अशी संस्कृत प्रचुर लेखणी. कविता उत्स्फूर्त आविष्काराची. कविता उत्स्फूर्त आविष्काराची, जनमानसातून फुललेली अमृतवेल शब्दफुलांची. कविता उत्स्फूर्त आविष्काराची. कविता उत्स्फूर्त आविष्काराची, जनमानसातून फुललेली अमृतवेल शब्दफुलांची. अमृतवेल शब्दफुलांची. माझ्या कवितेचं नाव आहे नीट विचार करा. तर काही कविता कशा सुंदर, अशा गेय, पण काही कविता असतात त्या नुसत्या फक्त वाचायच्या असतात आणि त्यातून काही आपल्याला मेसेज पण छान छान असं देता येते. तर अशातली ही एक कविता आहे, थोडी गद्य पद्य अशा स्वरूपाची, मेसेज देणारी. नीट विचार करा. सूर्य प्रकाश देतो, सर्वांना चैतन्य देतो. सूर्य प्रकाश देतो, सर्वांना चैतन्य देतो. चंद्र प्रकाश देतो, सर्वांवर माया करतो. चंद्रही प्रकाश देतो, सर्वांवर माया करतो. किती छान, किती सुंदर. नीट विचार करा. नीट विचार करा. आकाश आधार देते. आकाश आधार देते, चंद्र सूर्यांना सांभाळते. आकाश आधार देते, चंद्र सूर्यांना सांभाळते. उजेडात अंधारात चांदण्यांनाही सांभाळते. उजेडात अंधारात चांदण्यांनाही सांभाळते. किती छान, किती सुंदर. नीट विचार करा. नीट विचार करा. ढग सावली देतात आणि गारवाही देतात. ढग सावली देतात, गारवाही देतात. ढग पाऊसही देतात आणि नवजीवन देतात. ढग पाऊस पाणीही देतात आणि नवजीवन देतात. किती छान, किती सुंदर. नीट विचार करा. नीट विचार करा. नदी पाणी देते, तहान भागवते आणि स्वच्छताही करते. नदी पाणी देते, तहान भागवते, स्वच्छताही करते. माती धान्य देते, झाडे वेली पशु पक्ष्यांचं पालन पोषण करते. माती धान्य देते, झाडे वेली पशु पक्ष्यांची भूकही भागवते, त्यांचं पालन पोषण करते. किती सुंदर, किती सुंदर, किती छान. नीट विचार करा. वृक्ष वृक्ष फळे फुले आणि बरंच काही देतात. वृक्ष फळं फुलं आणि बरंच काही देतात. वायू प्राण देतो, वारा सुगंध देतो. वायू प्राण देतो, वायू सुगंध देतो. किती छान, किती सुंदर. विचार करा. नीट विचार करा. डोंगर दर्या राने वने मैत्र जीवांचे होते. डोंगर दर्या राने वने मैत्र जीवांचे होते. जलचर सारे सागर उदरी
सुखैनैव संचरते. जलचर सारे सागर उदरी सुखैनैव संचरते. किती छान, किती सुंदर. नीट विचार करा, नीट विचार करा. आपण काय करतो? आपण काय करतो? आपण फक्त घेतो. आपण काय करतो? आपण फक्त घेतो. नीट विचार करा, नीट विचार करा. धन्यवाद. मधुमती स्नेह मंच पुणे यांच्यातर्फे गेल्याच आठवड्यात आम्ही एक क्वारंटाईन कवी संमेलन आयोजित केलं होतं. त्याचाच हा दुसरा भाग म्हणूयात. ते कवी संमेलनही माझ्याच खाली झालं होतं आणि आत्ताही माझ्याच अध्यक्षतेखाली होत आहे. मी स्वाती सामत. आत्तापर्यंत तुम्ही बऱ्याच कविता ऐकल्या. माझ्या ह्या 2 कविता अध्यक्षीय कविता म्हणून समजा ना. कवितेला मी फारसं शीर्षक देत नाही. कयामतीच्या दिवशी सगळ्यांबरोबर, कयामतीच्या दिवशी सगळ्यांबरोबर, किंवा आपण म्हणतो तसे स्थळ काळ आणि वेळेचं गणित जमून आल्यावर, जेव्हा मी पोहोचेन चित्रगुप्ताच्या दरबारात. कयामतीच्या दिवशी सगळ्यांबरोबर, किंवा आपण म्हणतो तसे स्थळ काळ आणि वेळेचं गणित जमून आल्यावर मी जेव्हा पोहोचेन चित्रगुप्ताच्या दरबारात, तेव्हा तो आपल्या भल्या थोरल्या वाढव्य चोपडीतले माझ्या नावाचे पान काढून बसला असेल. माझ्या पाप पुण्याच्या नावाने बोटे मोडीत कसलासा हिशोब मांडीत. मध्येच केव्हा तरी आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून माझ्याकडे अपाद मस्तक रोखून बघत, खेदानं मान हलवत आपल्या भेदक स्वरात विचारेल तो मला, काय ग पोरी, काय ग पोरी, नांदून आलीस पण गोंधून नाही आलीस? काय ग पोरीस, नांदून आलीस पण गोंधून नाही आलीस? तेव्हा काय सांगू मी त्याला? लहानपणी जत्रेत गोंदकर्णीच्या पुढ्यात बसलेल्या सख्यांच्या वेदनेने पिळवटलेले चेहरे आणि गोंदल्या जागी उमटलेली रक्त रांगोळी पाहून मला कधी धीरच झाला नाही त्या गोंदकर्णीच्या वाटेला जायचं. पण खरं सांगू चित्रगुप्ता, भविष्यकालीन नांदणे हे त्या गोंधण्यापेक्षाही भयानक असेल हे आधीच कळले असते तर मी ही गोंधवून घेतले असते. जीवनातले प्रत्येक रक्तमाखले क्षण अवघ्या शरीरभर एखाद्या चैत्रांगणासारखे. पण हे सारे तुला सांगून काय उपयोग म्हणा? तुझ्या त्या भल्या थोरल्या चोपडेत हिशोब असतात ते पाप पुण्याचे. त्याचबरोबर जरा वेदना संवेदनांचे हिशोब ठेवायला शिकला असतास तर गोंधलेल्या माझ्या अवघ्या आयुष्याकडे पाहून खेदानेच पण अति करुणेने म्हणाला असतास, नांदून नाही आलीस. कवितेचं शीर्षक आहे कवितेसाठी. तू कोणीच नाहीस माझा, तू कोणीच नाहीस माझा. मी देखील कुठे असते तुझी, तशी तुझीच नव्हे तर अगदी कुणाचीच मी नसते कधी. तरी देखील वळणावरून वळताना भेट होते क्षणासाठी. तन मन मोहरते चैत्र पालवत्या भेटीसाठी. भेटीवर असते मग तुझ्याच नावाची मोहर बंद लिफाफ्यातून धाडली जाते कविता, तुझ्यासाठी लिहिलेली, तुझ्यामुळे घडलेली. तरी देखील नसतोस तू माझा कुणीही, आणि मी तरी कुठे असते तुझी. एका सांजवत्या क्षणी गंगेची नादमधूर आरती ऐकताना आणि प्रवाहात सोडले जाणारे लक्षावधी दीपद्रोण पाहताना मीही सोडला होता एक संकल्प साक्ष ठेवून गंगा मैयाला. लिहीन म्हणते लाख कविता जीवन प्रवाहात सोडण्यासाठी. कविता तुझ्यासाठी, कविता माझ्यासाठी,
कविता सगळ्यांसाठी? कविता फक्त मनाच्या समाधानासाठी. म्हणून तर म्हणते नसू दे माझा कुणीही, मीही नसू दे कुणीच तुझी, तरी देखील वळणावरून वळताना भेट घडू दे तुझी, फक्त काही क्षणांसाठी. म्हणजे त्या वेचलेल्या कणाकणांवर कैदून मी कविता लक्ष वाहण्यासाठी. राधा नव्हे, अनुराधा. तू असशील माझा हरी, तू असशील माझा हरी, मी युगाची राधा ही बावरी, की हरीचा ओठातील बावरी. तू असशील माझा हरी, मी युगाची राधा ही बावरी, की हरीच्या ओठातील पावरी. मी राधा नव्हे रे मी कुठली राधा. मी राधा नव्हे रे मी कुठली राधा. मी अनुसरते त्या राधेला, जी मनात जपते केवळ कान्हा. मी अनुसरते त्या राधेला, जी मनात जपते केवळ कान्हा. म्हणून मी नव्हेच रे राधा, मी तर राधा सखी अनुराधा. म्हणून मी नव्हेच रे राधा, मी तर राधा सखी अनुराधा. मी हृदय जपते राधेच्या अवघ्या पाऊल पुढे. मी हृदय जपते राधेच्या अवघ्या पाऊल पुढे. मी कधीच नाही गेले कालिंदीच्या तिरी. मी कुठे पाहिली ती सुरम्य गोकुळ नगरी. मी कधीच नाही गेले कालिंदीच्या तिरी. मी कुठे पाहिली ती सुरम्य गोकुळ नगरी. मी कृष्ण सख्याला ध्यानी मनी पूजिले, अन केवळ त्या राधेला अनुसरले. म्हणून मी नव्हेच रे राधा, मी तर राधा सखी अनुराधा. तरी तू असशील माझा हरी, मी कृष्ण सख्याच्या ओठातील पावरी. तरीही तू असशील माझा हरी, मी कृष्ण सख्याच्या ओठातील पावरी. आणि बघता बनेल मीही युगाची राधा ही बावरी. अन तू असशील माझा हरी, तू असशील माझा हरी. तुम्हाला या कवितांचं सादरीकरण कसं वाटलं आम्हाला नक्की फेसबुक यूट्यूबच्या माध्यमातून कळवा. तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियांची आम्हाला अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे मधुमती स्नेहमंचाच्या माध्यमातून आम्ही नवीन असेच वेगवेगळे उपक्रम आपल्यासमोर नक्की घेऊन येऊ याची मी खात्री देते. त्याचप्रमाणे ह्या पहिल्या क्वारंटाईन कवी संमेलनासाठी आणि दुसऱ्या क्वारंटाईन कवी संमेलनासाठी ज्यांचे हातभार लागले त्यांचे मी शतशः ऋण व्यक्त करते. आम्हाला तुमच्या सकारात्मक प्रतिक्रियांची नक्की अपेक्षा आहे. धन्यवाद.